गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक सण एक ऊर्जा देतो, पण आपण करत असलेली कृती, आपण पाळत असलेल्या रूढी, त्यांचा जर संस्कार व्हायला हवा असेल आणि हा गुढीपाडवा आपल्या आयुष्यात विजयी पताका घेऊन यावं असं वाटत असेल, तर प्रत्येक कृती त्याच्या मागच्या कार्यकारण भावाने केली ना, तर नक्कीच हा गुढीपाडवा आपल्या आयुष्यात विजयी पताका घेऊन येऊ शकतो. तर ह्या मागच्या सगळ्या आपण आज कार्यकारण भाव जाणून घेऊया, की आपण जो कलश वापरतो तो का वापरतो गुढीत, आपण बांबूच का वापरतो, आपण जरतारी रेशमी वस्त्रच का वापरतो, आपण कडुलिंबाची आणि आंब्याची पानच का वापरतो, फुलहार का वापरतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं जो आपण साखरेचा हार वापरत असतो तो का वापरतो. तर या सगळ्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. आज चैत्रशुद्ध प्रतिपदेच्या दिवशी ब्रह्माने ह्या विश्वाची निर्मिती केली, म्हणूनच आज आपण ब्रह्माला नमन करून पुढे जाऊया. तर पहिली गोष्ट, जो आपण कलश वापरत असतो, चांदी किंवा पितळ किंवा तांब ह्या धातूंचा आपण गुढीसाठी कलश वापरत असतो. तर आपण हा कलश का वापरतो? कारण की चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी संपूर्ण विश्वातून तेजतत्व आणि प्रजापती लहरी उत्सर्जित होत असतात. त्याचा संचय करण्यासाठी आपण हा कलश वापरत असतो, की ही जी ऊर्जा आहे ती आपल्याला संचित करायची असते, ज्या ऊर्जेमुळे आपल्या कुटुंबात समृद्धी येईल, आपल्या घरात समृद्धी येईल. म्हणून आपण हा कलश ती ऊर्जा संचय करण्यासाठी वापरत असतो. आणि म्हणूनच आपण तो कलश अशा प्रकारे ठेवतो की त्या ऊर्जेचा आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर वर्षाव व्हावा. आता दुसरी गोष्ट आपण जी वापरतो आपण बांबू. तर आपण बांबू का वापरतो? तर बांबू ही अशी वनस्पती आहे की जी आपला तणाव कमी करत असते, आणि बांबू ही अशी वनस्पती आहे की जी हवेतली 87 प्रकारची दूषित द्रव्य कमी करत असते. आणि म्हणूनच प्रत्येक ध्वजदंड, प्रत्येक विजय पताका आणि प्रत्येक गुढी ही बांबूचीच असते. आणि महाभारत काळामध्ये, म्हणजे जेव्हा आदिपर्व चालू होतं, तर त्या महाभारत काळामध्ये आदिपर्वामध्ये उपरीचार नावाचा एक राजा होता. तर त्या राजाला इंद्राने कलकाची काठी भेट म्हणून दिलेली होती, आणि ती त्याने जमिनीत रोवली, आणि दुसऱ्या दिवशी त्याने त्या कलकाच्या काठीची पूजा केली. आणि ही जी पूजा केली होती ती त्याने चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी, म्हणजे आजच्याच दिवशी केली होती, आणि त्याची आठवण म्हणूनही आपण ही बांबूची काठी वापरत असतो. त्यानंतर आपण जे वस्त्र वापरतो ते आपण वापरतो रेशमी जरतारी वस्त्र. तर ते रेशमी जरतारीच वस्त्र का असावं? तर ते रेशमी वस्त्र आपण यासाठी वापरत असतो की रेशमी वस्त्र सकारात्मकता प्रगट करत असतं. त्यामुळेच आपण प्रत्येक यज्ञ, होम यामध्ये जेव्हा आपण बघत असतो की जे पितांबर नेसलेलं असतं ते रेशमी असतं, त्या सकारात्मकतेसाठी. आणि जरतारी यासाठी की समृद्धीचं प्रतीक म्हणून जरतारी. तर वाईट गोष्टीवर चांगल्या गोष्टींचा विजय पताका, खऱ्या अर्थानं ती विजय पताका तेव्हाच होते की जेव्हा त्याला रेशमी जरतारी वस्त्र वापरलेलं असतं. आता त्यानंतर आपण जी पानं वापरतो, कडुलिंबाची पानं वापरतो, ती आपण पानं ह्यासाठी वापरत असतो की जी आपण निरोगी आयुष्य त्यामुळे मागत असतो. आपण निरोगी आयुष्य आपल्याला लाभावं यासाठी आपण ती कडुलिंबाची पानं वापरत असतो. त्यानंतर आंब्याची पानं ही समृद्धी दर्शक आहे, त्यासाठी आपण आंब्याची पानं वापरत असतो. त्यानंतर आपण फुलहार वापरतो. तर आपण हा फुलहार का वापरतो? फुलहार आपण यासाठी वापरत असतो की हा जो फुलहार आहे ना, तर आपला प्रत्येक सण हा कृषीशी निगडित आहे, आणि कृषीशी निगडित असल्यामुळे ह्या चैत्रशुद्ध प्रतिपदेच्या दिवशी खूप सारी पिकं काढणीला आलेली असतात. म्हणजे निसर्गानं दिलेलं आणि मनुष्यानं संवर्धन केलेलं असं हे देणं, म्हणजे हे पीक आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात ती समृद्धी लाभलेली असते, आणि ते इतकं छान पीक आज आपल्याला लाभलं आहे. तर त्याची कृतज्ञता म्हणून निसर्गानेच निर्मिलेल्या, मानवाने संवर्धन केलेल्या फुलांचा हार, आपण त्याला ही जी समृद्धी निसर्गाने दिली त्यासाठी आपण हा फुलांचा हार ते गुढीला आपण वापरत असतो, म्हणून आपण तो फुलहार वापरतो. त्यानंतर आपण जी सगळ्यात शेवटची जी गोष्ट आपण वापरत असतो, तो साखरेचा जो हार बनवलेला असतो, साखरेच्या गाठींचा हार असा आपण जो वापरतो, तर तो का वापरतो त्याचं पण खूप महत्त्व आहे. कारण की आपण जेव्हा बघितलं की आपल्याला ऊर्जा मिळाली, सकारात्मकता मिळाली, त्याच्यानंतर समृद्धी मिळाली,
यश मिळालं, विजय पताकाही निर्माण झाली. पण जर ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण एक गोष्ट नसेल ना तर ह्या गोष्टी फोल आहेत. तर ती गोष्ट आहे प्रेम. आणि आपल्या नात्यात प्रेमाची मिठास असावी, आपल्या नात्यात गोडवा असावा, तो गोडवा आपल्या नात्याला लाभावा, ही शुभकामना करत आपण ती गाठ जी आहे, साखरेची गाठ जी आपण ती पूर्ण हार बनवून लावत असतो, तर तो ह्यासाठी लावत असतो की माझ्या कुटुंबात खूप सारं प्रेम असू दे, माझ्या नात्यांमध्ये मिठास असू दे, म्हणून आपण ते वापरत असतो. आता आपण जे ह्या दिवशी जे नवीन वर्ष चालू होतं गुढीपाडवा, तर त्या दिवशीचं जे नवीन वर्षाला आपण शालिवाहन शके असं म्हणत असतो. तर शालिवाहन शके यासाठी की शालिवाहन हा पहिला मराठी राजा आहे असं म्हटलं जातं. आणि शालिवाहन राजाने चिखलाचं सैन्य बनवलं होतं आणि ते पाण्याने अभिमंत्रित केलं. अभिमंत्रित पाण्याने ते त्याच्यावरती शिंपडून त्यांनी ते सगळे ते जिवंत सैनिक बनवले आणि खूप अशा बलाढ्य राजाबरोबर त्यांनी लढाई केली या सैन्याबरोबर, सैन्याला बरोबर घेऊन, आणि तो ती लढाई जिंकला होता. त्याच्या जिंकण्याचा आनंद म्हणूनही गुढी उभारली जाते. आणि ह्या आपल्या प्रथम राजासाठीचा आदर जो आहे तो आपण त्याचंच नाव वापरून आपलं हिंदू मराठी नववर्ष सुरू होतं शालिवाहन शके. आणि ह्याच दिवशी आपल्या प्रभू श्रीरामचंद्रांचा 14 वर्षाचा वनवास संपलेला होता आणि ते पृथ्वीवर आले होते आणि ते अयोध्येला आले होते. आणि त्याच दिवशी अयोध्येला आले होते आणि त्याच दिवशी रावणाबरोबरचं त्यांचं युद्धही ते यशस्वी करून आलेले होते. त्याच्यासाठी ही गुढी उभारली गेली होती. तर म्हणूनही आपण गुढी उभारतो. आणि जे 3.5 मुहूर्तांमध्ये एक हा मुहूर्त आहे. तर एक ग्रंथ आहे वेदांग ज्योतिष म्हणून, तर त्या ग्रंथात असा उल्लेख आहे की 3.5 मुहूर्तांमध्ये हा एक मुहूर्त मानला जावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण जगाची निर्मिती आजच्याच दिवशी झाली, म्हणजे ह्याशिवाय चांगला मुहूर्त तो काय असू शकेल. सो ह्या इतक्या चांगल्या दिवसाच्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.